महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीमध्ये बीड लोकसभा मतदारसंघात झालेला सामना हा प्रचंड गाजला. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपने उमेदवारी दिलेली होती आणि दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांचे एकेकाळचे विश्वासू नेते बजरंग सोनवणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेलं होतं. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवरती यथेच्छ आरोप करण्यात आले. मराठा आंदोलन, ओबीसी आंदोलन या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली आणि अखेर बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. त्यांच्या विजयानंतर, पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर बीडमध्ये ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल झाले, काही व्हिडिओ सुद्धा समोर आले आणि बजरंग सोनवणे यांनी निवडणूक आयोगाला जे पत्र लिहिलं आणि त्या माध्यमातून त्यांनी तेथील स्थानिक तहसीलदार असतील किंवा जिल्हाधिकारी असतील त्यांच्यावरती जे गंभीर आरोप केले, त्यामुळे सुद्धा राजकीय वाद पेटल्याचं पाहायला मिळालं होतं. पालकमंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या काही समर्थक अधिकाऱ्यांनी निवडणूक हातात घेतली. ज्या लोकांनी पैसे वाटले त्यांच्यावरती कारवाई केली नाही. बूथ कॅप्चरिंग अर्थात म्हणजेच बूथ ताब्यात घेणे, असे काही गंभीर गुन्हे घडल्याचा जी तक्रार होती ती बजरंग सोनवणे यांनी केलेली होती आणि त्यामुळं बीडच्या ज्या जिल्हाधिकारी आहेत दीपा मोहोळ मुंडे यांचं नाव सातत्याने चर्चेत येत होतं. त्यांच्यावरती आरोप झाल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून अहवाल मागितलेला होता आणि त्याचा अहवाल सुद्धा दीपा मोहोळ मुंडे यांनी दिलेला होता आणि त्यावेळेस त्यांनी या प्रकरणामध्ये कुठलाही असा काही प्रकारच बीडमध्ये घडला नाही असा अहवाल निवडणूक आयोगाला दिलेला होता. आता या प्रकरणामध्ये नवीन अपडेट काय आली आहे तर निवडणुकीमध्ये गैरप्रकाराचे व्हिडिओ समोर आल्यानंतर, तक्रारींचा सगळा पाडा समोर आल्यानंतर आता दीपा मोहोळ मुंडे यांची जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या ठिकाणी आता बीडमध्ये अविनाश पाठक जे IAS अधिकारी आहेत त्यांची नवीन जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आलेली आहे. आता ते नवीन जिल्हाधिकारी असतील बीडचे. हे प्रकरण आता विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा महत्त्वाचं असणार आहे, कारण बजरंग सोनवणे आता बीडचे खासदार आहे. पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेण्याची चर्चा सुरू आहे. धनंजय मुंडे हे परळीतून विधानसभेची तयारी करतायत आणि आता बीडमध्ये जी राजकीय आणि सामाजिक समीकरण सातत्याने बदलत्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे कुठेतरी जिल्हाधिकाऱ्यांची बदली होणं यामध्ये काही राजकीय कारणं आहेत का, राजकीय अर्थ आहेत का, हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. बीडमध्ये ज्या तक्रारी झालेल्या होत्या त्यामुळे सातत्याने असा आरोप होता की दीपा मोहोळ मुंडे या जिल्हाधिकारी धनंजय मुंडे यांची बाजू घेत आहेत, पंकजा मुंडे यांची बाजू घेत आहेत आणि दुसरीकडे दीपा मोहोळ मुंडे या बीडच्या सूनबाई आहेत. बीडमध्ये त्यांचं मतदान असताना त्यांना बीडचं जिल्हाधिकारी पद कसं मिळालं असा सुद्धा प्रश्न सातत्याने उपस्थित होता आणि एकीकडे बजरंग सोनवणे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोन्हीकडून स्वतंत्रपणे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली होती आणि मतमोजणी निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर ज्यावेळेस मतमोजणी झाली त्यावेळेस तहसीलदार असेल, जिल्हाधिकारी असेल किंवा स्थानिक काही शासकीय अधिकारी जे असतील, जे बजरंग सोनवणे यांच्या म्हणण्यानुसार ते मुंडेंचं समर्थन करतायत, त्यांना सहभागी न होऊ देण्याची मागणी सुद्धा सोनवणे यांनी केलेली होती. त्यामुळं एकूणच आपण हा जो सगळा प्रकार बघितला तर दीपा मोहोळ मुंडे यांच्या भूमिकेवरती राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बजरंग सोनवणे यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केलेले होते. बीडमध्ये मतदानाच्या वेळी जे व्हिडिओ व्हायरल झालेले होते त्या व्हिडिओवरून सुद्धा सोनवणेंनी कलेक्टरांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं. त्यामुळे आता दीपा मोहोळ मुंडे यांच्या बदलीवरून राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहे विधानसभेच्या तोंडावरती आणि परळीत आता काय होणार या सगळे प्रश्न आता सध्या तरी अनुत्तरित असले तरी सुद्धा बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा बदल झाल्यामुळं राजकीय परिणाम काय उमटतील या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.